ठाकरे गटाच्या खासदारांची आज मातोश्रीवर बैठक. ऑपरेशन टायगरच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व. रोहित पवारांचं अन्नत्याग आंदोलन सुरू. तिसऱ्या दिवशीही उपोषण कायम ठेवत वाढवला दबाव. प्रणित मोरेचा मुद्दा संसदेत गाजणार. प्रणित मोरे विरोधात खासदार ज्योती वाघमारे आक्रमक. अश्लील विभत्स विनोदवीर निशाण्यावर. सेजल पवार 15 दिवसांच्या सक्तीच्या रजेवर. सेजलचा बेशरमपणा तिच्या अंगलट येणार. केएम वैद्यकीय महाविद्यालयाची सेजलवर प्राथमिक कारवाई. बेशरम प्रणित मोरेला अखेर लाज वाटली. कमरेखालचा विनोद केल्याबद्दल प्रणितची माफी. मुंबईत पांढऱ्या पट्टीचा वाद पेटला. मनसे आक्रमक. घाटकोपर पाठोपाठ दादरमध्ये जैन गुरुसाठी पांढरी पट्टी. गीतेच्या माघारीनंतरही महायुती तणावात. नाशिकचे नगरसेवक पाठवले सहलीला. बैठकीला का नाही बोलावलं? सातारा भाजपवर शिवसेना आणि राष्ट्रवादीचा सवाल. श्रीरामपूरमधील भोंदू अशोक आढावला जामीन मंजूर. भूतबाधेच्या नावाखाली लाखोंचा गंडा घातल्याचं प्रकरण. अशोक आढावला 30 दिवसांनंतर जामीन मंजूर. शेकापूरच्या दाखले महाराजाची भोंदूगिरी उघड. खोबरेल तेल आणि पाणी पाजून अंगातील भूत उतरवण्याचा करायचा दावा. धाराशिवच्या भूम तालुक्यात धक्कादायक प्रकार. महाराष्ट्रात पेरण्या खोळंबल्या. दुष्काळाचं सावट गडद. अल निनो सक्रिय झाल्यानं पाऊस रखडला. चिपळूणमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर. गोवळकोट परिसरात 15 दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न. नागरिकांचा संताप अनावर. काटेपूर्णा नदीवरील पुलाचं काम रखडलं. जुन्या धोकादायक पुलावरून वाहनधारकांची ये-जा. इस्लाम पार्टीचे प्रमुख आसिफ शेख यांचं वक्तव्य वादात. शहराचं नाव बदललं तरी आमच्या मनात औरंगाबादच असणार. नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता. नांदेडमध्ये वाहनाच्या उजेडात शवविच्छेदन. शवविच्छेदन सुरू असताना रुग्णालयाची बत्ती गुल. नायगाव उपजिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार. 7 महिन्यांनंतर सक्षम ताटे प्रकरण पुन्हा चर्चेत. सक्षमच्या लहान भावाकडून गैरवर्तन. आचल मामिडवारचा धक्कादायक आरोप. सोनाराला लुटण्याचा प्रयत्न फसला. पाटण्याच्या दिघा भागातील घटना. सतर्क सोनारामुळे दोघींना बेड्या. हिमाचल प्रदेशात मंडीमध्ये मोठी वाहतूक कोंडी. मंडी कुल्लू रस्त्यावर वाहतूक कोंडी. विकेंडमुळे पर्यटकांची रेलचेल वाढल्याचा परिणाम. वर्क फ्रॉम होम नंतर आता वर्क फ्रॉम बाईकचा व्हिडिओ चर्चेत. दुचाकीवर लॅपटॉप चालवणारा तरुणाचा व्हिडिओ व्हायरल. हैदराबादमधील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. न्यायाधीशांच्या खुर्चीवर बसून महिलेचा खोडसाळपणा. वाराणसी जिल्हा न्यायाधीशांच्या खुर्चीवर बसलेला महिलेचा व्हिडिओ. न्यायालयीन कामकाज चालवण्याचा महिलेचा प्रयत्न. तीरथ सेठ भारताचे नवे लष्कर प्रमुख. उपेंद्र द्विवेदींकडून सूत्र स्वीकारणार. धर्मशालेतील अफगाणिस्तान विरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाचा 7 विकेट्सनं विजय. कर्णधार शुभमन गिलची नाबाद 84 रन्सची खेळी.